देव श्रद्धेचा भुकेला असतो असे वारंवार म्हटले जाते, परंतु इचलकरंजी शहरात देव श्रद्धेचा भुकेला ऐवजी देव सुरक्षेचा भुकेला असे म्हणण्याची वेळ आली आहे। असेच काहीसे ठरवण्याचा वारंवार प्रयत्न चोरट्याकडून होत आहे। मागील 15 दिवसात तब्बल 4 मंदिरामध्ये चोरट्यांनी दानपेटी चोरून नेत मुद्देमाल लांबवला, तर एका ठिकाणी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला। यापूर्वीच वाढत्या चोरांमुळे त्रस्त नागरिकांनी देव पाण्यात ठेवले असताना मंदिरातील चोरामुळे पोलिसांविषयी नागरिकांच्या मनातील आस्था नक्कीच मलिन झाली असून सध्या गणेशोत्सव सुरू होत असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याची गरज नागरिकातून व्यक्त होत आहे। भाविकांची इच्छापूर्ती करणारे देवच सध्या इचलकरंजीत असुरक्षित ठरले आहेत। चोरट्यांचा उच्छाद आणि पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे चक्क देव ही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे। शहरातील मंदिरामध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चोरट्यांचा कर्मअध्याय पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। चोरट्यांनी दानपेट्या पळवणे, देवदेवतांचे दागिने चोरणे आणि रोख रक्कम लंपास करण्याचा सपाटा लावला आहे। शहरातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागातील सलग 4 मंदिरामध्ये झालेल्या या चोरट्यांच्या कर्मअध्यायाने पोलिसांना नवे आव्हान दिले आहे। वाढलेल्या चोरट्यांचा उच्छाद आणि पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे आता चक्क देवांची मंदिरे सुरक्षित नसल्याचे चित्र आहे। शहरातील घरे असुरक्षित असल्याची भावना अजूनही ताजी असताना चोरट्यांनी आता मंदिरावर आपले लक्ष केंद्रित केले आहे। गेल्या आठवड्याभरात शहरातील 4 मंदिरामध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत। जुना सांगली नाका चौकातील मारुती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली। त्यानंतर या घटनेचा तपास सुरू होण्यापूर्वीच पुन्हा गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत जैन मंदिराच्या गाभाऱ्यात कुलूप तोडून दानपेटी फोडत आणि कपाट तोडून चांदीचे आभूषणे, रोख रक्कम लंपास केली। या घटना ताज्या असतानाच 2 दिवसांनी शिवाजीनगर हद्दीत सातपुते गल्लीत श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्याचे लॉक तोडून दानपेटी पळवली। त्यानंतर गावभाग हद्दीत मारुती मंदिरातील दानपेटी पळवली। त्याच दुसऱ्या दिवशी हत्ती चौक परिसरातील मंदिरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला। शहरातील मंदिरे चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याने नागरिकात चिंता पसरली आहे। मागील 7 महिन्यांपासून शहरात चोरी घरफोडीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे। सुरुवातीला घरे आणि दुकाने चोरट्यांच्या निशाण्यावर होती, मात्र आता मंदिरे देखील सुरक्षित राहिली नाहीत। या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। यापूर्वी वाढत्या चोरामुळे त्रस्त नागरिकांनी आधीच देव पाण्यात ठेवले असताना मंदिरातील चोरांमुळे पोलिसांविषयी नागरिकांच्या मनातील आस्था कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून मंडळांना सीसीटीव्ही बसवणे, मंडपात रखवाली करणे आदी सूचना केल्या जात असल्या तरी पोलिसांकडूनही अधिक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज सध्या भासू लागली आहे।